साहेब नमस्ते. नमस्ते. साहेब आपला परिचय करून द्या ना बैलगाडा मालकांना सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम. आपले नाव आहे उत्तम मुरलीधर गलंडे, हं, राहणार वाक्षेवाडी, हं. तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ओके ओके साहेब. साहेब जसं आत्ता आपण बैलाच्या शेजारीच उभं राहिलेलो साहेब, तुम्ही एक बैलगाडा चालक आहात, तर किती वर्षापासून आपण हा बैलगाडा चालकाचा हे करताय नाद, किती वर्षापासून आहे तुम्हाला? बरेच दिवस झाले आपण हा नाद करतो. बरं 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 साहेब, आत्ताच चर्चा करत असताना या बैलगाडा शर्यतीसाठी तुम्हाला एका प्रोडक्टचा, मॅनकाइंड कंपनीच्या एका प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आला. त्या प्रोडक्टचं नाव सांगता का साहेब? आपणाला तो आत्ता सध्या चालू आहे त्याचं एनर्डायन आहे. इनरडायन ॲडव्हान्स लिक्विड. ओके ओके साहेब, कशा पद्धतीनं तुम्हाला या बैलगाड्या पळण्यामध्ये रिझल्ट आला इनरडायन ॲडव्हान्स लिक्विडचा? जरा आमच्या बैलगाड्या मालकांना सुद्धा सांगा. आपणाला तो रिझल्ट कसा आहे, जरा थोडा बऱ्यापैकी आला. जनावराला खायला बी, जनावरावर ताणतणाव बी कमी येतो आणि पळायच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो एक नंबर फायदेशीर असा वाटला आम्हाला. ओके ओके, म्हणजे पाजल्यानंतर काय काय तुम्हाला फरक जाणवला साहेब तरी? पाजल्यानंतर जनावराला फ्रेशपणा हं. किंवा त्याच्यावर म्हणजे आळसपणा असा दाखवतच नव्हता कुठल्या गोष्टीला. ओके ओके साहेब, पाजून आल्या म्हणजे बैल पळून आल्यानंतर तुम्हाला अजून काय इफेक्ट जाणवला जनावरांच्या पूर्ण शरीरामध्ये हालचाल असेल किंवा एनर्जी लेवल टिकून राहण्यासाठी? त्याची काय म्हणजे पळून आला तर तो पळून आल्यासारखं वाटतच नव्हतं आम्हाला. ओके. तो चारा बिरा भरपूर खायचा, व्यवस्थित काय अडचण नाही, म्हणजे नाराजी व्यक्त करतच नव्हता बैल अजिबात. म्हणजे कुठं काटा मारणे असं काय जाणवत नव्हता. ओके ओके साहेब, किती दिवसापासून तुम्ही इनरडायन ॲडव्हान्स लिक्विड प्रोडक्ट वापरताय बैलगाड्या शर्यतीसाठी? आपण एक स्वतःहून आपण 8-9 महिने झाले की वापरतो. अरे बापरे, म्हणजे जवळजवळ किती तरी सध्या इनरडायन किती वापरून झालं असेल तुमच्या तरी काय म्हणजे सांगू शकत नाही ते किती झाले. अरे बापरे साहेब, इनरडायन ॲडव्हान्स लिक्विडबाबत तुम्हाला सर्वप्रथम माहिती कोणी दिली? माहिती आपण एक मेडिकलमधनं औषध आणत होतो, ते संग अपोजिटमध्ये चर्चा करून आपण तो चर्चा केल्यानंतर आपण हे औषध चालू केलं, इनरडायन ॲडव्हान्स लिक्विड. मग कशा पद्धतीनं डोस देता साहेब तुम्ही इनरडायन ॲडव्हान्स लिक्विडला बैलगाडा पळायला जायच्या आधी? आपण पळायला जायच्या आधी काही दिवस आपण संध्याकाळी 200 मिली द्यायचो. उद्या पळायला बैल जायचं आहे म्हणलं, आणि सकाळ जाताना 200 मिली द्यायचो. बरं बरं. थोडे दिवस दिल्यावर आपल्याला जरा थोडा रिझल्ट बऱ्यापैकी आल्यावर आपण परत काही दिवसानंतर संध्याकाळी 250 मिली आणि सकाळ जाताना 250 मिली द्यायला लागलो. बरं बरं बरं. त्याचा आपणाला रिझल्ट जरा बऱ्यापैकी वाटायला लागल्यावर आपण तो चालू केला. ठीक आहे सर. कसं म्हणजे इनरडायन ॲडव्हान्स लिक्विड द्यायची म्हणजे बैलांना पद्धत कशी साहेब? म्हणजे तुम्ही खाद्यातून देता का डायरेक्ट पाजता? आपण खाद्यातून द्यायचं म्हणलं तरी उद्या पळायला जायचं म्हणल्यावर संध्याकाळी भरडा आपण देत नाही बैलाला. हां हां. त्यामुळे आपण दूध बी वगैरे पाजतो. आपण दुधात मिक्स करून पाजलं तरी चालते किंवा असं पाजलं तरी पण चालते, काय अडचण नाही. चालेल चालेल साहेब. तरी आता तुमचा पहिल्यापासून अनुभव खूप दांडगा आहे बैलगाड्या शर्यतीसाठी. बाकीच्या बैलगाड्या शर्यती मालकांना तुम्ही इनरडायन ॲडव्हान्स लिक्विड प्रोडक्टच्या यूजबाबत काय सांगाल साहेब? म्हणजे हे काय आपण देतो त्या पद्धतीनेच डोस. बाबा हा इनरडायना वापरल्यानंतर लगे काय महिन्यात किंवा 15 दिवसात रिझल्ट दाखवतोय असं नाही. एक महिन्यात, एक 15 दिवसात एक दोन बॉटल जर झाली तर तिसऱ्या बॉटल बसण्याचे रिझल्ट द्यायला चालू करते. म्हणजे जाणवतंय, लगेच बी जाणवतंय असं काय नाही, असं आहे. ओके ओके साहेब, धन्यवाद साहेब.